जय जिनेन सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मक्याचा वागरा म्हणजे ठोंगरा. हा पांढरा मका आहे, याला पॉलिश केल्यानंतर असं होतो. हा जास्त गावात भेटतो. हे एक ग्लास मका आहे, ह्याला स्वच्छ धुवून 6 तास भिजून ठेवलेला आहे. आता ह्याच्यात 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं 7-8 शिट्ट्या द्यायच्या. 8 शिट्ट्या झाल्या, आता याला बंद करून घेऊया. हे आपण 4 ते 5 तास पहिला शिजून ठेवलेलं. आता हे थंड झालेलं आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत. पण याची खरी प्रोसेस अशी आहे की याला संध्याकाळी शिजवतात आणि सकाळी कालवतात, किंवा सकाळी शिजवतात आणि संध्याकाळी कालवतात. आपण ह्याला आम्ही थंड झाल्या लगेच कालवणार आहे. ह्याला असं एका परातीत काढून घ्यायचंय. ह्याला 2.5 ग्लास पाण्याने नीट शिजलेलं आहे. सगळे मके वेगळे असतात, पाणी कमी जास्त येऊ शकतं. ह्याला असं मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचंय, थोडीशी सुंठ पूड. हे घरचं दही आहे. हे आता ह्याच्यात काढून घ्यायचंय भातामध्ये. आता ह्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय. हे पहा किती मऊ दिसते लोण्यासारखं. हे झालं आपलं वागरा तयार. हे हे आमच्या हे चिन्नीचं लोणचं आहे, आमच्या गार्डन मधलं आहे. हे भाकरी, झुणका, शेंगदाणे चटणी आणि वागरा हे खूप छान लागतं खायला. मी थोडं टेस्ट करून बघतो. वाव, खूप यम्मी. अहो, तुम्ही मला रोज करून देणार? हो, देते की. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमची रेसिपी पाहिला तर धन्यवाद. बाय.